तर विषय मित्रांनो, तांब्याचे वाढते भाव. शेतकरी मित्रांनो, सोलर असो, घरगुती पंप असो, घरगुती लाईन फिटिंग असो किंवा इलेक्ट्रिक वस्तूवर होणारे परिणाम असो. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरील सर्व प्रेक्षकांनो. आज आपण या विषयावर बोलणार आहोत, जो फक्त बाजारापुरता मर्यादित नसून थेट तुमच्या आमच्या खिशाला लागणारा विषय आहे. आज अचानक विचार करा, मोटर का महाग झाली आहे? सोलर पंप घ्यायचा खर्च का वाढतोय? घराची वायरिंग, लाईन फिटिंग का परवडत नाही आहे? याचं एक मोठं कारण म्हणजे तांब्याचे वाढते भाव. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत की तांब्याचे भाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांवर सोलर पंप, सोलर इलेक्ट्रिक, घरगुती लाईन फिटिंग आणि घरातील इलेक्ट्रिक वस्तूंवर नेमकं काय तांब्याचे भाव का वाढत आहे? सर्वात आधी थोडक्यात कारणे समजून घ्या. तांबा हा मित्रांनो मोटर, ट्रान्सफॉर्मर, सोलार, इलेक्ट्रिक वायर, इलेक्ट्रॉनिक उपकरणे यासाठी अत्यंत महत्त्वाचा धातू आहे. आज आंतरराष्ट्रीय बाजारात तांब्याची मागणी वाढली आहे. इलेक्ट्रिक वाहन, सोलार प्रकल्प वाढले आहेत. उत्पादन खर्च पण खूप जास्त प्रमाणात वाढला आहे. याचा थेट परिणाम म्हणजे तांब्याचे भाव प्रचंड वाढलेले आहे. तांब्याचे वाढते भाव आणि शेतकरी. तर चला आता तितका वाढत नाही. शेवटी शेतकऱ्याचा नफा कमी होतो. सोलर पंप आणि सोलर इलेक्ट्रिकवर परिणाम. तर आज अनेक शेतकरी सोलर पंप घेत आहे कारण विजेची समस्या, लोडशेडिंग, खर्च. पण सोलर सिस्टीममध्ये जाड कॉपर केबल, इन्व्हर्टर वाइंडिंग, मोटर वायर, कंट्रोल पॅनल या सगळ्यांमध्ये उच्च दर्जाचे तांबे वापरले किंवा यूज केले जातात. तांबं महाग झालं की सोलर सिस्टीम महागते. सरकार अनुदान देते पण तरीसुद्धा शेतकऱ्यांचा स्वतःचा खर्च वाढतो. खाजगी सोलर सर्वांनाच परवडत नाही. काही शेतकरी सोलर घेणे पुढे ढकलतात किंवा कमी दर्जाचे साहित्य वापरतात, जे पुढे जाऊन नुकसान करते. घरगुती लाईन फिटिंगवर होणारे परिणाम. आता जाणून घेऊया घरगुती लाईन फिटिंगवर काय काय परिणाम होतात. आता घरगुती यूज होणारा म्हणजे कॉपर वायर, स्विच बोर्ड असो, अर्थिंग असो, MCB असो, DP असो, या सगळ्यामध्ये तांबा खूप जास्त प्रमाणात यूज केला जातो. तांब्याचे भाव वाढले की नवीन घराची वायरिंग महाग होते. जुनी लाईन बदलणे खर्चिक ठरते. त्यामुळे काही लोक स्वस्त कमी दर्जाचा बनावट वायर यूज वापरतात. पण यामुळे वायर गरम होतो, शॉर्ट सर्किट होतो. शॉर्ट सर्किटमुळे खूप जास्त प्रमाणात धोका वाढतो. घरातील इलेक्ट्रिक वस्तूंवर होणारे परिणाम. तर जाणून घेऊया घरातील इलेक्ट्रिक वस्तू काय काय राहतात. तरी बघा, पंखा, फ्रीज, कूलर, वॉशिंग मशीन, मिक्सर, AC या सगळ्या गोष्टीमध्ये आपला खूप जास्त प्रमाणात कॉपर यूज केल्या जातात. त्यामध्ये पण सगळ्या गोष्टी मोटरच राहते. तांबे महाग झाले की उत्पादन खर्च वाढतो. कंपनी किंमत वाढवते, ग्राहकाला महागात वस्तू घ्यावी लागते. तसेच दुसरी खर्च वाढते, दुरुस्ती पण खर्च वाढते. कॉईल बदलणे महागात पडतो. म्हणजे एखादी मोटर जर जळली तर ते रिपेअर करायला खूप जास्त प्रमाणात पैसे मोजावे लागतात. तर मित्रांनो, तांब्याचे भाव वाढणे हा फक्त बाजाराचा विषय नाही, तर शेतकरी, घरगुती ग्राहक आणि सामान्य माणसांसाठी मोठी समस्या आहे. म्हणून वायरिंग करताना दर्जेदार वायर वापरा. सोलर किंवा मोटर घेताना फक्त स्वस्त पाहू नका, योग्य माहिती घेऊनच निर्णय घ्या. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.